उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांना पक्षाच्या बाहेर काढल्याचा आरोप भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केलाय। तर ठाण्यातल्या मेळाव्यात संजय राऊतांनी नमक हराम 2 चित्रपट काढायचा म्हणत मुख्यमंत्र्यांना डिवचलं होतं। त्यावर प्रसाद लाड यांनी टीका करत शिवसेनेचे नमक हराम हे उद्धव ठाकरेच असल्याचं विधान केलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांना पक्षाच्या बाहेर काढल्याचा आरोप भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला। तर ठाण्यातल्या मेळाव्यात संजय राऊतांनी नमक हराम 2 चित्रपट काढायचा म्हणत मुख्यमंत्र्यांना डिवचलं होतं। त्यावर आता प्रसाद लाड यांनी टीका करत शिवसेनेचे नमक हराम हे उद्धव ठाकरे असल्याचं म्हटलंय। सध्या ठाण्यातले लोक फार सिनेमे काढतायत। हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्युसर झालेत। मला एक सिनेमा काढायचा आहे। मी सिनेमे फार काढले आहेत। मी बाळासाहेबांवर काढला आहे विशेषतः, आणि मी खरं सांगितलंय काय सत्य काय। पण राजन विचारे मला एक सिनेमा काढायचा नमक हराम 2। माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे नमक हराम 2। एक नमक हराम आला होता अमिताभ बच्चन राजेश खन्ना। नमक हराम 2चं स्क्रिप्ट माझ्याकडे तयार आहे। मी चांगला लेखक आहे, तुम्हाला माहिती आहे। मी संपादक आहे, मी पत्रकार आहे। राजकारण माझ्या समोर घडतं किंवा आम्ही घडवतो। बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आपण घडवत राहिलं पाहिजे आणि बिघडवत पण राहिलं पाहिजे। तेव्हा लवकरच मी नमक हराम 2 हा सिनेमा काढणार आहे आणि ठाण्यातल्या सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार आहे। ठाण्याचं नाव जसं गब्बर म्हणतो ना, पुरा नाम मिट्टी में मिला दिया, तसं ठाण्याचं नाव या गद्दाराने आणि इकडल्या गब्बराने पूर्ण मातीत मिळवलं। ज्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आणले, मग त्याच्यामध्ये वामनराव महाडिक असतील, छगन भुजबळ असतील, रमेश प्रभू असतील, चंदू वाईरकर असतील, अशी अनेक नावं घेता येतील जी नावं कदाचित तुम्हाला माहीत देखील नसतील। त्यांना कसं उद्धव ठाकरेंनी बाहेर काढलं, स्वतःला त्रास म्हणून नारायण राणेंना कसं फेकलं, स्वतःला त्रास म्हणून राज ठाकरेला शिवसेनेच्या बाहेर कसं फेकलं, आणि शिवसेनेचा नमक हराम कोण असेल तर तो स्वतः उद्धव ठाकरे आहे।